ज्या प्रकारे आपल्याकडे डिलिव्हरी झाल्यानंतर आईची मालिश करायला सांगत नाही, त्याच प्रकारे आपल्याकडे अ, बाळ जन्माला आल्यानंतर बाळाची मालिश करायला सुद्धा सांगत नाही. पण पण ही आपल्याकडची प्रथा म्हणा किंवा आपल्याकडचं डेव्हलप झालेलं हे कल्चर आहे, की बाळ जन्माला आलं, की त्याची आपण तेलाने चांगली मालिश करत असतो. सो या तेलाने मालिश करण्याचे नेमके फायदे काय आहे? ते आपण काय करायला पाहिजे? त्याच्यामुळे ती बाळाची मालिश आपण केव्हापासून सुरुवात करायला पाहिजे? या सगळ्या गोष्टींबद्दल आज आपण इथे बोलणार आहोत. नमस्कार. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. बघा, की बरेचसे जे देश आहे, त्यामध्ये लहान मुलांना जन्म झाल्यानंतर मालिश करणं हा जो कल्चर आहे, हा डेव्हलप झालेला नाही आहे. पण आपल्या भारतामध्ये ही अगदी आधीपासून चालत आलेली परंपरा आहे. सो आज आपण इथे जाणून घेणार आहोत बाळाची मालिश केल्यानंतरचे फायदे आणि हे केव्हापर्यंत आपण मालिश करायला पाहिजे, हे सुद्धा आज आपण इथे जाणून घेणार आहोत. मालिश आपण केव्हापासून सुरुवात करायला पाहिजे. तर बाळ जन्माला आल्याच्या अगदी 3ऱ्या-4थ्या दिवशीपासून आपण मुलांची मालिश लहान बाळाची मालिश सुरू करू शकतो किंवा बाळाला आणि आईला जेव्हाही हॉस्पिटलमधून, दवाखान्यातून सुट्टी होणार आहे किंवा सुट्टी झाली आहे, त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून आपण बाळाची जी मालिश आहे ती सुरू करू शकतो. सो बाळाची मालिश करताना आपल्याला त्याला हळूवारपणे तेल लावायचं आहे. खूप रगडता कामा नये, कारण की खूप रगडल्याने बाळाला त्रास होऊ शकतो. म्हणून अगदी हलक्या हाताने आपल्याला बाळाला तेल लावायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बाळाला जरी कळत नसेल तरीही बाळाशी गप्पा करता-करता, बाळासोबत हसता-हसता बाळाला तेल लावायचं आहे, की जेणेकरून बाळ आनंदी राहील आणि बाळाला तेल लावून घेण्यात चांगलं वाटेल आणि बाळही आनंदित राहील. यानंतर असं आहे, की बाळाला आता मालिश आपण कशी करायची? तर बाळाला जे आहे तुम्ही आपल्या पायावर बाळाला लेटवून मालिश करून देऊ शकता किंवा खाली एक मऊसर कापड टाकून त्याच्यावर बाळाला झोपवून तुम्ही बाळाची मालिश करू शकता. आता जेव्हाही तुम्ही बाळाची मालिश सुरू करता, तर सगळ्यात आधी तुम्हाला बाळाच्या टाळूला तेल लावायचं आहे. टाळूला तेल लावल्यानंतरच तुम्ही बाळाच्या शरीराला मालिश करायचं चालू करायचं आहे. सो बाळाच्या टाळूला तेल लावायचं आहे. सोबतच बाळाचं जे बेंबी आहे त्याच्यात 2 ते 3 थेंब तेलाचे टाकायचे आहे. माझ्या बाळाला ती जी बाई होती मालिश करणारी, ती तिच्या नाकात पण 1-2 थेंब टाकायची तेल. पण आम्ही टाकू दिलं. आम्ही कधी काही त्याला अपोज केला नाही किंवा तिला कधी थांबवलं नाही. सो जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुम्ही तेही करू शकता. आता तेल शरीराला जेव्हा तुम्हाला लावणे चालू करायचे आहे, तर जेव्हा शरीराला तुम्हाला बाळाला तेल लावायचं आहे, तर सुरुवात तुम्हाला पायापासून करायची आहे. पायाच्या तळपाय जे आहे बाळाचे, तिथून तुम्हाला सुरुवात करायची आहे. सगळ्यात आधी बाळाच्या तळपायाला लावायचे आहे आणि नंतर तिथूनच सुरुवात करून तुम्हाला बाळाच्या मांडीपर्यंत तेल लावत यायचं आहे. नंतर आहे हाताची गोष्ट. आता हाताच्या बोटांपासून सुरुवात करून बाळाच्या तुम्हाला शोल्डरपर्यंत तेल लावत यायचं आहे. त्यानंतर बाळाच्या पाठीला अगदी खालून वरपर्यंत तेल लावत आणायचं आहे आणि त्यानंतर बाळाचं जे पोट आहे, बाळाचं जे पोट आहे, बाळाच्या पोटाला तुम्ही क्लॉकवाईज डायरेक्शननी गोल, 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 गोल करत तेल लावायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही बाळाच्या छातीला आणि बाळाच्या चेहऱ्याला सुद्धा तेल लावायचं आहे. आता काही-काही लोकं सो आता आपण बोलूया, की बाळाला जेव्हा तुम्ही मालिश करताय तेलानी, ती केव्हापर्यंत केली पाहिजे? सो बाळाला मालिश करण्यासाठी जो वेळ आहे, तो आपण घडीवर सेट केलेला नाही आहे. तर त्याचा एक पॅटर्न सांगितलेला आहे, की तुम्ही बाळाला कधीपर्यंत म्हणजे किती वेळपर्यंत तेल लावायचं आहे. सो बाळाला जेव्हाही तुम्ही जेव्हा बाळाला तेल लावता, तेव्हा त्याच्या जर खाकेमध्ये घाम आला, की तुम्ही तेलाची मालिश करणं बंद करून द्यायची आहे. म्हणूनच बाळाला जो आहे 10 किंवा 15 मिनिट असा वेळ सांगितलेला नाही. कारण की प्रत्येक बाळ हे वेगळं आहे. त्याच्यामुळे प्रत्येक बाळाला घाम येण्याचा जो वेळ आहे, तो सुद्धा वेगळा आहे. दुसरी अजून एक अशी पद्धत आहे, की कधी-कधी कोणत्या-कोणत्या बाळाला त्यांच्या खाकेमध्ये घाम नाही येत. तर जर एखाद्या बाळाला खाकेत घाम न येता त्याच्या डोक्यावर किंवा त्याच्या पाठीवर घाम येत असेल, तर
तेव्हा सुद्धा तुम्ही जी मालिश आहे तुमची थांबवून द्यायची आहे. फक्त तुम्हाला तितक्याच वेळ मालिश करायची आहे जोपर्यंत बाळाच्या खाकेत किंवा बाळाच्या डोक्यावर म्हणजे या फोरहेड एरियावर घाम येत नाही तेव्हापर्यंतच तुम्हाला बाळाची तेलाने मालिश करायची आहे. ही जी मालिश आहे बाळाची ही कोणत्या तेलाने किंवा कोणत्या ऑइलने आपण करायला पाहिजे. सगळ्यांनाच माहिती आहे की आजकाल मार्केटमध्ये खूप खूप प्रकारचे खूप व्हरायटीचे तेल येतात मालिश करायसाठी. आता हे तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही तुमच्या बाळासाठी कोणतं तेल वापरू इच्छिता. आता जर खूप महागाचं तेल आहे म्हणजेच ते चांगलं असं अजिबात नाही आहे. साधं खोबऱ्याचं तेल हे सुद्धा बाळासाठी तितकंच गुणकारी आहे जितकं कोणत्याही महागडं तेल आहे. सगळ्यात बेस्ट तर मी सांगेल की नारळाचं तेल आहे, हे सगळ्यात बेस्ट आहे बाळाला मालिश करायसाठी. पण जर थंडीचं आणि पावसाचा ऋतू असेल, तर तुम्ही बाळासाठी सरसोचं तेल वापरा. ते सरसोचं तेल सुद्धा जेव्हा बाळाची मालिश करून द्याल, तेव्हा ते हलकंसं गरम करा आणि त्याच्याने बाळाची मालिश करा. आता कधी-कधी काय होतं, की सरसोचं तेल थोडं गरम असतं. त्याच्यामुळे कधी-कधी कोणत्या बाळाला थोडासा लालसरपणा येतो किंवा छोट्या-छोट्या पुऱ्या येतात. जर तेलाची मालिश केल्यानंतर तुम्हाला असं आढळत असेल, तर तुम्ही तेव्हाच्या तेव्हा ते सरसोचं तेल वापरणं बंद करा. बाळाची 2 ते 3 दिवस मालिश करू नका आणि त्यानंतर तुम्ही बाळाची साध्या खोबऱ्याच्या तेलाने मालिश करा. खोबऱ्याचं तेल खूप सेफ आहे. त्याच्यामुळे क्वचितच एखाद्या बाळाला एलर्जी होत असेल, अदरवाईज कोणत्याच बाळाला एलर्जी होत नाही. सोबतच आजकाल मार्केटमध्ये खूप सारे तेल अवेलेबल आहे जसं मी सांगितलं. तर कुणी जर तसे दुसरं कोणतं तेल वापरत असेल आणि ते तेल वापरल्यानंतर जर बाळाला रेडनेस येत असेल किंवा बाळाला खाज येत असेल किंवा छोटे-छोटे पुरळ येत असतील, तर तेव्हा लगेचच तुम्ही ते तेल थांबवून द्या. बाळाची मालिश सुद्धा बंद करा 2 ते 3 दिवस आणि साध्या खोबरेल तेलाने बाळाची मालिश करा. मी माझ्या बाळाची साध्या खोबरेल तेलाने मालिश केली आणि जेव्हा थंडी आणि पावसाचा ऋतू होता, तेव्हा मी तिला सरसोच्या तेलाने हलकंसं कोमट करून सरसोच्या तेलाने तिची मालिश करवली आहे. माझ्या मते सगळ्यात चांगलं तेल हे सरसोचं तेल आणि एक खोबरेल तेल आहे. की बाळाला कुणी मालिश करून द्यायला पाहिजे. की जेणेकरून बाळाला चांगल्या प्रकारची मालिश मिळायला पाहिजे. यामध्ये सगळ्यात पहिले येते आई. पण आई जी आहे ती ऑलरेडी इतकी कमजोर आहे, की ती बाळाला मालिश करून देऊ शकत नाही. आणि वरून जर ती नवीन-नवीन आई बनलेली असेल, तर तिला या गोष्टीचा अनुभव नाही, की बाळाला मालिश कशी करून द्यायची. त्याच्यामुळे आईने बाळाला मालिश करून द्यायची नाही आहे. जर तुमच्या घरी तुमची आजी असेल आजी असेल किंवा अजून कोणी असेल, ज्याला या गोष्टीचा अनुभव आहे, त्यांनी कोणत्या छोट्या बाळाला मालिश करून दिली आहे याआधी, त्यांना जर अनुभव आहे, तर ते बाळाला मालिश करून देऊ शकतात. आणि याहीपेक्षा सगळ्यात बेस्ट ऑप्शन म्हणजे, की मालिश करून देणारी जी बाई असते, तिने जर बाळाची मालिश करून दिलं, तर ते बाळासाठी पण सेफ असतं आणि बाळाला उत्तम प्रकारची मालिश मिळते. कारण की ही जी मालिश करणारी बाई असते, तिचं कामच ते असतं. तिला खूप अनुभव असतो, कारण की तिने खूप बाळांची मालिश केलेली असते. तिला माहिती असते, की बाळाला नेमकं कुठे प्रेशर द्यायचं आहे, त्याचा हात कुठे पकडायचा आहे, त्याचा पाय कसा पकडायचा आहे, तेल किती प्रमाणात घ्यायचं आहे आणि कसं लावायचं आहे, हे सगळं तिला चांगल्या प्रकारे ठाऊक असतं. त्याच्यामुळेच त्या बाईकडून मालिश करून घेणं हे सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. आता आपण बोलूया सगळ्यात महत्त्वाचा भाग आणि तो म्हणजे की मालिश केल्याने नेमके लहान बाळाला फायदा काय होतो? मुलांना किंवा लहान बाळांना हा फायदा होतो, की तेलाची मालिश केल्यामुळे त्यांची जी हाडं आहे, जी आता डेव्हलप होण्याच्या स्टेजवर आहे, ती खूप स्ट्राँग होतात. ती मजबूत होण्यास मदत होते. सोबत त्यांचे जे स्नायू आहे, ते सुद्धा मजबूत होण्यामध्ये तेलाच्या मसाजने मदत होते. तेल लावल्यामुळे बाळाची जी इम्युनिटी आहे ते पण वाढत असते. सोबतच बाळाची जी त्वचा आहे ती खूप कोमल आणि नाजूक आहे. ती कोवळी राहण्यामध्ये मदत होते आणि जी त्वचा आहे ती ड्राय होत नाही. बाळाला तेल लावल्यामुळे त्याला चांगली झोप येण्यास मदत होते. म्हणून तुम्ही बाळाला दोन्ही वेळेस तेल लावू शकता. म्हणजे जसं की तुम्ही सकाळी बाळाला तेल लावल्यानंतर 1-2 तासांनी त्याला अंघोळ करून देऊ शकता. तसंच तुम्ही त्याला रात्रीही तेल लावू शकता. फक्त रात्री तेल लावल्यानंतर बाळाला अंघोळ करून द्यायची नाही आहे. आता रात्री तेल लावल्यानंतर बाळाला अंघोळ करून न देता त्याला तसंच झोपी घाला. बाळ खूप छान झोपेल.
मी माझ्या बाळाला स्टार्टिंगचे 1 महिना दोन्ही वेळेस म्हणजे तेल लावून घेतलं मालिशवाल्या बाईकडून, की जेणेकरून रात्रीला बाळाला चांगल्या प्रकारे झोप यायला. मुलं जे आहे ती किती वर्षाचे होतपर्यंत आपण त्यांना तेल लावायला पाहिजे. सो 2 वर्षाचं बाळ होतपर्यंत आपण त्याला रोज तेल लावायला पाहिजे. पण जर तुम्हाला ते पॉसिबल नसेल, तर कमीत कमी बाळ 1 वर्षाचं होतपर्यंत त्याला रोज तेल लावायलाच पाहिजे. आणि त्यानंतर बाळ 5 वर्षाचं होतपर्यंत त्याला हप्त्यातून 2दा तेल लावायला पाहिजे. आवडला असेल, इन्फॉर्मेशन युजफुल वाटत असेल, तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.